अमरावती लोकसभेच्या निवडणुकी आहे ती 26 एप्रिल रोजी होणार आहे आणि प्रचाराला वेग आलेला आहे। अनेक उमेदवार आहे ते ग्रामीण भागामध्ये फिरताना आपल्याला मिळत आहे। मी आहे सध्या चांदूर बाजारमध्ये प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांची आता बाईक रॅली होणार आहे। त्यांचे जे उमेदवार आहे दिनेश बुब हे स्वतः हजर आहे या बाईक रॅलीमध्ये। आपल्यासोबत बच्चू कडू आहे। काय सांगाल, काय मुद्दे घेऊन आता तुम्ही ग्रामीणमध्ये फिरताय? खरं तर आम्ही नेहमी सांगतोय की ही निवडणूक जाती आणि धर्माच्या नावावर कोणी नेणार नाही। पुऱ्या देशामध्ये जाती आणि धर्माचं वातावरण तापवलं जात आहे विविध राजकीय पक्षातून। कारण यांनी 75 वर्ष राज्य करून सामान्य माणसाचे मुद्दे यांना सोडवता आले नाही। आमचा मूळ प्रश्न आहे का शहरात तुम्ही 2.5 लाखाचं घर घेताय, गावात 1.25 लाखाचं का? आणि मग 2.5 लाखातही घर पूर्ण होऊ शकत नाही, 1.25 लाखातही होत नाही। हे विटंबना आहे। सामान्य माणसाचा हा अपमान आहे, त्याचा आपण बदला घेतला पाहिजे। 4,500 रुपये क्विंटलनं सोयाबीन विकावं लागले, 6,000 रुपये क्विंटल सोयाबीनचा खर्च आहे। ही आमची लूट आहे, जे काँग्रेसच्या काळात झाली आणि बीजेपीच्या काळात झाली। त्याच्या विरोधात आम्हाला मतदान करायचं आहे। आजही बेरोजगारी गावागावात आम्ही पाहतोय का आत्महत्याचा सगळ्यात जास्त आकडा जर असेल तर देशामध्ये बेरोजगाराचा आकडा आहे। तुम्ही एका भागात सगळे उद्योग घेऊन जाता। ही केंद्राची आणि राज्याची पॉलिसी ही गावखेड्यातल्या लोकांना सुखी करण्याची नाही आहे। काही जिल्हे पाहिले तर वसाळ व्हायला लागले आणि काही जिल्हे सोन्याचे चमचे घेऊन जात आहे पैदा होत आहे। अशा पद्धतीने हा सगळा बदला या निवडणुकीत घेतले पाहिजे। निवडणुका जात धर्माच्या नावावर, मी सभेत सांगतोय का जातीच्या नावानं आणि धर्माच्या नावानं कोणी मत मारत असेल तर आम्हाला ते मत पाहिजे नाही। शेतकऱ्याच्या मजुराच्या मुद्द्यावर कष्ट करणारा वंचित असेल, पिछळा असेल, गरीब असेल, त्याच्या सन्मानाच्यासाठी आम्हाला हे मतदान पाहिजे आहे। तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले तर तिथेही वाक्य होतं, तुम्ही शाळेमध्ये गेले तर तिथे विषमता निर्माण केली आणि हे विषमता आम्ही सगळी धुवून पूर्ण लोकांपर्यंत नेणार आहोत। 2 गोष्टी आहे, एकतर मतही भेटन आणि जनजागृती पण होईल। पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जो अधिकार दिला तो खऱ्या अर्थानं सामान्य माणसाचा जो आवाज आहे तो आवाज निवडणुकीच्या माध्यमातून देशभर घुमला पाहिजे आणि तो आवाज घुमतच नाही। त्याच्यासमोर जातीचा भोंगा लावून देतं, त्याच्या हातात पक्षाचा झेंडा देऊन दिला जातं आणि मग महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं आणि त्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत। काँग्रेसचे उमेदवार बळवंत वाडके यांनी एक नारा दिलेला आहे। नारा म्हणजे अनेक बॅनर लावलेले, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती। म्हणजे त्यांचं म्हणे बा आमच्यासोबत जनशक्ती आणि नवनीत राणा या धनशक्ती। तर तुमचं काय प्रहार? हे नारे खूप जुने झाले, आता या नाऱ्याला काही फार अर्थ राहिला नाही आहे। माझं असं मत आहे का आम्ही जे म्हणतोय की मुद्द्यावर बोला। आमचा नारा एकच आहे की मुद्दे काय आहे जिल्ह्यातले, आमच्या ग्रामीण भागातले शेतकऱ्याचे, मजुराचे, कष्ट करणाऱ्याचे, भांडे घासणारीपासून तर रिक्षा चालवणाऱ्यांचे, यांचे मुद्दे काय आहे? तुम्ही एक कायदा आणला वाहन चालकासाठी आणि त्याला फासावर नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे या सगळ्या गोष्टीच्या संदर्भातले मुद्दे चर्चेला येत नाही। धनशक्ती आणि धनशक्ती, मला असं वाटतं का ज्यांनी ज्यांनी हरामीतून कमावली ते तर दिसणारच आहे, तो काही जाणार नाही आहे। आणि कोणत्याही नेत्यानं काही वक्र वाहून आणि कष्ट करून पैसे कमावलेले नाही आहे। ते सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता अशीच एक व्यवस्था या देशामध्ये निर्माण झाली। आणि आता राजकारणामध्ये काय झालं, ज्याची जात मोठी, ज्याचा धर्म मोठा, ज्याच्याजवळ पैसा जास्त, त्याला उमेदवारीचा प्रकार सुरू झालेला आहे। आम्ही ते टाळलेलं आहे। दिनेश बुबची जातही मोठी नाही आणि त्याच्याजवळ पैसाही जास्त नाही आहे। या दोनही गोष्टीला क्रॉस केलं आणि एक कार्यकर्ता म्हणून आम्ही दिनेश बुबला पाहतोय। भाजपचे आता खूप स्टार प्रचारक येणार आहे। अमित शहा आहे, पंतप्रधान मोदी, आदित्यनाथ, योगी, राहुल, इकडे काँग्रेसकडून पण स्टार प्रचारक। प्रहारचे जे स्टार प्रचारक तुम्ही एकटेच आहात? आमचे सामान्य माणसं स्टार प्रचारक आहे। हे जे दिसते ना हे कोथळ्या बाहेर काढणारे लोक आहे। ऊपर से कितने भी आने दो, नीचे से उखाड़ दूंगा पेड़ को हम। ते आमदार बच्चू कडू ज्यांनी सांगितलं की ही निवडणूक जी आहे हे निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती नसून आम्ही मुद्द्याचं बोला आणि मुद्दे घेऊनच आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो, अशी प्रतिक्रिया एबीपी माझाला बच्चू कडूंनी दिली। कॅमेरामॅन अमोल देशमुख, प्रणय निर्बाण, एबीपी माझा, चांदूर बाजार, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।